ती आजी तर रस्त्यावर थांबली. ती आजी म्हटली, अरे तुम्ही येडेत का म्हणले, अशी नका जाऊ अशा कोणत्या पण जागेवर, मागेच आहेत ना तिथं काहीतरी पोरं पुढून मेले होते. तर आजी म्हणे तिथं नका जाऊ. फायनली आपण आलो आहेत आज वांद्रे रिसॉर्टला. आणि आपल्या इथं चाकणला सलग 3-4 दिवस झाले. मी तुम्हाला क्लिप्स दाखवतो. फुल पण आता आपल्या घरी म्हणजे स्वारण ते आले होते. सो आपण त्यांना घेऊन आज यांना वांद्रेला आलो. तसं मग आपल्याला नाणेघाटात जायचा होता. मम्मी म्हटली नको वांद्रेला जो, म्हटलं ओके. आता आपण आलो, तुम्हाला दाखवतो. आता खाली गेलो. तिथं गर्दीच नाहीये. हेच आहे वांद्रा. ते बघ आयलो वांद्रा. अजिबात गर्दी नाही. पाणी स्वच्छ आहे. हे आताच कन्स्ट्रक्ट केलेलं आहे. एक नंबर. आता कपडे बिपडे काढून डायरेक्ट पाण्यात जाऊ. पोहोचलो. आपली सगळी फॅमिली बसली. आणि इथं काही एवढी गर्दी नाही. एकदम कमी लोक आहेत. म्हटले तरी 20 लोक असतील मोजून, फक्त जास्त काय नाही. अरे बादल बरसा बीच पण नाही का इथं फुल भिजलो आता. लई मजा आली मला. आता तुम्ही म्हणत असणार मी कुठं चाललोय, तर मी नाही का इथं प्रॉपर एक बसण्यासाठी स्पॉट आहे. त्या स्पॉटवर बसत आता हे थोडे कपडे बिपडे चेंज करताय. नाही का आयलो वांद्रा. आयलो वांद्रा तुम्हाला उलट्या दिसत असेल तर मला सुद्धा दिसतो. सीट वल्ली आहे पण एक नंबर नाही का. प्रॉपर एकदम प्रॉपर पाण्याचा आवाज येतोय नाही का. एक नंबर. मागून व्ह्यू बघा तुम्ही. एक नंबर. आता आपण अजून पुढे एक मोठा धबधबा आहे. त्या धबधब्याच्या स्पॉटला एकदा थांबायचे आणि मग तिथून पुढं जेवण खावण होतं नाही का. इथलं इथं गर्दीच नाही डायरेक्ट. इथं तुम्ही कधी पण येऊ शकतात. कंटिन्यूस चालू असतं आणि इथं गर्दी नाहीच्या बरोबर डायरेक्ट. पाणी पण नाही का. लहान पोरं खेळायचं तुम्हाला. आज त्या धबधब्याच्या एकदा स्पॉटला गेलं ना मग पुढचं पुढं बघू. त्याला पाणी बघा नाही का. खोल नाही. आणि मी एकदम प्रॉपर मधोमध बसलं नाही का. लय मजा येते मला. आणि एकदम नेचर वाईब. परत दुसऱ्या लोकेशनला आलो होतो धबधब्याच्या ठिकाणी. आता मागून मला सगळे ओरडत आहेत चल चल चल. पण मी तुम्हाला लोकेशन दाखवायला आलो आहे. आणि ही लोकेशन लय डेंजर. तुम्हाला आवाज येत असेल. आता आम्ही ना याच्यावर पण गेलेलो नदी. जसं की आपली दरवेळेस नाही का की कुठं पण गेलं तर तिथलं म्हणजे चांगल्या गोष्टी पण आणि निगेटिव्ह गोष्टी पण सांगायच्या. तर तसं वांद्रे एक नंबर आहे. पण जाताना थोडा रस्ता खराब असेल. आणि जाताना नेचर एक नंबर नाही का. नेचर व्ह्यू एक नंबर भारी एकदम. आणि पण वांद्र्याला आहे ना तिथं जास्त पाणी नाही आहे. एकदम म्हणजे नाही का एवढं एवढंच पाणी खालून. आणि पण पाणी लई थंड आहे आणि स्वच्छ पाणी एकदम. पाण्याचा वास बीस नाही. शेवाळलेलं पाणी पण नाही. एकदम स्वच्छ डागांचे इथून पाणी येते. आणि ते आयलो वांद्रेची नावली आणि त्याच्या मागं जो डोंगराचा व्ह्यू आहे ना एक नंबर व्ह्यू आहे. पण एवढं की पाणी लई कमी आहे. पाणी जर काही जास्त असेल तर अजून मजा येईल. वॉटरफॉल जो दाखवलं त्याच्यानंतर तर त्या वॉटरफॉलची पण एक हॉरर स्टोरी आहे. आम्हाला तिथल्या त्या आजीने सांगितली नाही का. म्हणजे आम्ही पहिले सगळं व्हिजिट करून आलो आणि मग नंतर
खाली आलो, मग ती आजी तर रस्त्यावर थांबली. ती आजी म्हटली, अरे तुम्ही येडेत का म्हणले, अशी नका जात जाऊ अशा कोणत्या पण जागेवर, मागेच आहेत ना तिथं काहीतरी पोरं पुढून मेले होते. तर आजी म्हणे तिथं नका जाऊ. म्हटलं आम्हाला वाटलंच नाही, म्हणजे पहिलं आजी नाही म्हटलं, पहिले 2-3 लोक पण आम्हाला तसे म्हणून गेले होते की नका जाऊ नका जाऊ, पण आम्ही इग्नोर केलं. नंतर ती आजी म्हटली म्हणून आम्ही जरा नाही का, आता म्हात्रेबाई होती, म्हात्रेबाईनं कसं नॉलेज असतं नाही का सगळं, तर त्यांचं आम्ही ऐकलं. आणि मग नंतर आम्हाला त्या आजीने हे पण सांगितलं की तो नदी आहे ना, नदीच्या अजून थोडं पुढं गेलं तर एक स्मशानभूमी पण आहे. हिंदू लोकांचं जास्त जिथं हिंदू माणसांच्या बॉड्या जाळतात, स्मशानभूमी पण तिथंच आहे, तर नका जाऊ. आणि तिथं 2-3 दिवसांना अगोदरच पोरं मेलेले, आम्हाला माहीत नव्हतं. म्हणजे नाही का आम्ही सगळं फिरून आलो आणि त्याच्यानंतर आजीने सांगितलं. आणि मी पण 2-3 वेळा पडलो, इथं हाताला लागलं आहे जरा, पायाला पण 2-3 वेळा लागलं, कारण की तिथे ना खूप स्लिपरी होतं ते दगडं बिगडं. आणि काकांना पण लागलं, स्वराच्या पप्पांना, ते पण पडलेले, पाय जरा गुडघ्याला लागलं वाटते त्यांच्या. आणि तिथलं जरा पाणी कसं तरीच होतं माझ्या तोंडात, म्हणजे नाही का अशी मी डुबकी मारली ना तर माझ्या जरा तोंडात गेलं ते पाणी, जरा असं मला घशाचा काहीतरी प्रॉब्लेम झाला मला, सकाळपासून स्ट्रेप्सिल्स खातो मी. तर ऑफिशियली हा व्लॉग एंड करतो मी इथं. बाय द वे, तुम्हाला व्लॉग कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशन ऑन करा अशाच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी. गणपती बाप्पा मोरया.